प्रत्येकच वर्षी सुरुवातीपासूनच आपण सगळं व्यवस्थित ठरवतो, भरपूर स्वप्न आपण रंगवतो। अगदी प्रत्येक वर्षाची सुरुवात आपण उत्साहाने करतो। काय करायचंय, काय करायचं नाहीये, कसं वागायचंय, कसं वागायचं नाही, कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचंय, कोणत्या गोष्टीला अजिबातच महत्त्व द्यायचं नाहीये, हे सगळं आपलं व्यवस्थित ठरलेलं असतं। पण तरी देखील आपल्या हातून भरपूर चुका होतात। मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये माझ्या हातून कोणत्या चुका झालेल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्या चुका या वर्षी माझ्या सोबतच तुम्ही सुद्धा करायचा टाळा। नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण। आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। पहिली चूक मी जी केली आहे ती म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचा स्वतःच्या रुटीनवरती परिणाम करून घेतलाय। एखादा कार्यक्रम असू देत, एखादी वाईट घटना घडलेली असू देत, सणवार असू देत, पाहुण्यांचं येणं जाणं असू देत, या सगळ्याचा परिणाम माझ्या रुटीनवरती झाला आणि त्याचा रिझल्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपल्या व्हिडिओजमध्ये कन्सिस्टन्सी अजिबात नव्हती। आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्यानुसार मी माझं रुटीन बदलत गेले आणि त्यामध्ये मला अभ्यासासाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज करण्यासाठी अजिबातच वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओची फार वाट पाहावी लागली। माझं जे अगदी रोजचं आणि माझं जे आवडणारं काम आहे ते कुठेतरी मागे पडत गेलं आणि हे फक्त आणि फक्त आजूबाजूच्या गोष्टींचा मी स्वतःवरती करून घेतलेला परिणाम यामुळे झालं। जेव्हा एखादी नकारात्मक घटना घडते किंवा पाहुणे आपल्या घरी अचानक येतात किंवा आपण गावी जातो, आपलं रुटीन अचानक बदलतं, मग अशा वेळेला आपण काय करतो, जे आपण सेट केलेलं रुटीन असतं ते सोडून देतो आणि जे काही आजूबाजूला घडतंय त्याच्यामध्ये इतके गुरफटून जातो की आपण स्वतः कोण आहोत हेच आपल्याला कळत नाही। आणि तेच मी केलेलं आहे। आपलं जे आयुष्य आहे ते आजसारखं नेहमीच असेल असं नाहीये। एकच रुटीन मी ठरवलंय बाबा आणि त्याच रुटीन मध्ये मी आयुष्यभर राहणार आहे असं होऊच शकत नाही। जे काही आपलं रुटीन आहे भलेही ते सतत बदलत असू देत, पण तरीही प्रत्येक दिवसामध्ये स्वतःच्या कामासाठी, स्वतःसाठी थोडा वेळ जो आहे तो राखून ठेवणं खूप गरजेचं आहे। सणवारांचा आनंद लुटला पाहिजे, येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार केला पाहिजे, वेळ पडलीच तर वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला पाहिजे। आजूबाजूला येणारे नकारात्मक अनुभव तर आहेतच, आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत ते अनुभव येतच राहणार आहेत आणि म्हणून काय आपण एखादा वाईट अनुभव आला म्हणून महिनोन्महिने त्याच्यावरतीच विचार करून स्वतःचं सगळं रुटीन बिघडवून घ्यायचं आहे का, नाही हे मला आता कळतंय। जेव्हा मी आत्मपरीक्षण करायला बसले त्यावेळेला मी सगळ्या चुका ज्या माझ्या आहेत मागच्या वर्षीच्या त्या लिहून काढल्या आणि आता मी यावर्षी असं ठरवलंय की ह्या चुका पुन्हा करायच्या नाहीत। त्यामुळे स्वतःच्या रुटीनवरती अजिबातच मी यावर्षी कोणत्याही प्रकारच्या घटनेचा, सणवारांचा किंवा कशाचाही परिणाम करून घेणार नाही। दुसरी चूक मी जी केली आहे ती म्हणजे स्वतःच्या मानसिक चढ उतारांकडे मी दुर्लक्ष केलंय। जेव्हा आपण स्वतःला भरपूर वेळ देतो ना त्यावेळेला आपल्या मनामध्ये काय चाललंय हे एक्झॅक्टली आपल्याला कळतं आणि मग तिथून पुढे नेमकं आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाला सांभाळण्यासाठी काय करायचं आहे, आपल्या स्वतःच्या मानसिकतेला योग्य ट्रॅकवरती ठेवण्यासाठी काय करायचं आहे हे कळतं। पण त्यासाठी आपल्याला स्वतःला वेळ द्यावा लागतो आणि तो पुरेसा वेळ मी स्वतःला दिलेला नाहीये। वर्षाच्या सुरुवातीला मी भरपूर छान स्वतःसाठी वेळ काढला, स्वतःचं एक छान रुटीन सेट करून घेतलं, वेळोवेळी मी स्वतःसोबत बोलायचे, मी कृतज्ञतेची डायरी लिहायचे, अजूनही लिहिते, फक्त पूर्वी रोज लिहायचे, आता आठवड्यातून 2-3 वेळा होते। सो हा जो गॅप आहे ना, हा गॅप नंतर पडत गेला। कधी पडत गेला, जसं आजूबाजूची परिस्थिती बदलत गेली तसं मी स्वतःला ज्या सवयी लावून घेतल्या होत्या त्याच्यामधली कन्सिस्टन्सी कमी झाली। असं नाहीये की त्या सगळ्या सवयी मी सोडून दिल्या, चांगल्या सवयी मी सोडून दिल्या, पण त्यातली कन्सिस्टन्सी जी होती ती कमी होत आली आणि तिथेच माझं चुकलं। जेव्हा आपण आपल्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी करतो त्या जेव्हा आपल्या करायच्या मागे पडतात ना त्यावेळेला आपल्या मानसिकतेवरती काम करणं सुद्धा आपोआपच बंद होतं। जेव्हा मी रोजच्या रोज कृतज्ञतेची डायरी लिहायची तेव्हा मला रोजच्या रोज माहिती होतं की माझ्यासाठी
आज दिवसभरामध्ये किंवा कालच्या दिवसभरामध्ये कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी मी ग्रेटफुल असायला हवं. चांगलं लिहून लिहून जी सवय झालेली होती त्यामुळे आपल्या आजूबाजूला सगळं चांगलंच घडतंय असं वाटायचं. पण जेव्हा त्या सवयीमध्ये गॅप पडला त्यावेळेला नकारात्मकतेवरती विचार करण्यासाठी वेळ मिळायला लागला आणि तिथे चूक झाली. योगासनं असेल, वाचन असेल, निवांत बसून गाणी ऐकणं असेल, मैत्रिणींची गप्पा मारणं असेल, घराबाहेर पडून मित्रमैत्रिणींना भेटणं असेल, जवळच्या लोकांना फोन कॉल्स करणं असेल, या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे पडत गेल्या. किंवा हळूहळू हळू काय झालं की जे काही मानसिक बदल होत आहेत ते कळलेच नाहीत आणि ते न कळल्यामुळे पुन्हा चिडचिड झाली, पुन्हा रुटीन बदलत गेलं आणि सगळंच गणित चुकत गेलं. त्यामुळे यंदाच्या वर्षी या वर्षभरामध्ये मी स्वतःला भरपूर वेळ देणार आहे असं ठरवलंय. मी भरपूर बाहेर पडणार आहे, भरपूर लोकांना भेटणार आहे. जे माझ्या जवळचे लोक आहेत त्यांना मी सतत फोन कॉल्सवरती, ज्यांना भेटणं शक्य नाहीये त्यांना मी कॉल्सवरती, मेसेजेसवरती त्यांच्यासोबत संपर्क साधणार आहे. स्वतःला मी वेळ देणार आहे. माझं वाचन जे कमी पडलं होतं ते मी वाढवणार आहे आणि कृतज्ञतेची डायरी असेल, वॉकिंग असेल, गाणी ऐकणं असेल, छान छान मूवीज पाहणं असेल, छान छान कॉन्टेंट बघणं असेल, हे सगळं मी पुन्हा करायला सुरुवात करणार आहे. तिसरी चूक मी जी केली ती म्हणजे वर्षाच्या शेवटाकडे येताना मी स्वतःला चॅलेंज जे सुरुवातीला करायचंय ते करणं बंद केलं. घरातून बाहेर पडणं बंद केलं. कम्फर्ट झोन मध्ये मी गेले आणि आता हेच माझं आयुष्य आहे, हे रटाळवानच माझं जीवन आहे आणि असंच मला जगत राहायचं आहे हे कुठेतरी मी स्वीकारलं. जेव्हा आपण रोजच्या रोज स्वतःला चॅलेंज करतो ना, मग त्या लहान लहान गोष्टी सुद्धा असू शकतात की मला आज एक तासभर वॉकिंग करून यायचं आहे, किंवा मला आज एखादा छान पदार्थच बनवायचा आहे, किंवा मला या आठवड्यामध्ये किमान 2 दिवस घराबाहेर पडून काहीतरी ठिकाणं एक्सप्लोर करायची आहेत, किंवा कोणाला तरी भेटायचंच आहे. ह्या महिन्याभरामध्ये मला इतके व्हिडिओज करायचेच आहेत. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या नेहमी मी स्वतःला चॅलेंज द्यायचे आणि ते स्वीकारायचे, ते पूर्ण करायचे. पण वर्षाच्या शेवटाकडे येताना पुन्हा एकदा या सगळ्या चुका ज्या झालेल्या आहेत ना, त्या मागच्या वर्षीच्या अगदी शेवटच्या 3-4 महिन्यामधल्या या चुका आहेत. वर्षाच्या शेवटाकडे येताना काहीतरी असं घडलं की ज्यामुळे माझ्या रुटीनवरती भरपूर परिणाम झाला. मी स्वतःकडे भरपूर दुर्लक्ष केलं आणि हा ठीक आहे, हे असंच आहे आणि आता हे असंच चालणार, हे कुठेतरी मी स्वीकारून बसले होते. मी कम्फर्ट झोन मध्ये गेले होते आणि तो कम्फर्ट झोन आता यंदाच्या वर्षी मला स्वतःला सतत चॅलेंज देऊन तोडायचा आहे. कम्फर्ट झोन मध्ये आपण जातो म्हणजे काय होतं तर आपण स्वतःला चॅलेंज करणं सोडून देतो, आपण काहीतरी वेगळं करणं सोडून देतो आणि ते जर थांबलं तर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होतो, जो मी या मागच्या 3-4 महिन्यांमध्ये अनुभवलेला आहे. आपली सर्वांगीण प्रगती जी आहे ती खुंटते. जो ग्राफ आपला खूप फास्ट वर जात असतो आपल्या प्रगतीचा, मग ती आपली आर्थिक असू शकते, मानसिक असू शकते, शारीरिक असू शकते, तो हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि म्हणूनच कम्फर्ट झोन मधून स्वतःला बाहेर काढायचं, स्वतःला वेगवेगळे चॅलेंजेस द्यायचे. सुरुवातीला अगदी लहान लहान चॅलेंज आपण देऊ शकतो की मला या महिन्याभरामध्ये 3 किंवा शक्य नसेल तर 1 तरी पुस्तक वाचायचं आहे, पण मला वाचायचं आहे, मला एवढे पॉडकास्ट ऐकायचे आहेत. हे सगळे लहान लहान चॅलेंजेस हळूहळू पुन्हा मी स्वतःला द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि जी चूक माझ्याकडून मागच्या वर्षी झाली आहे ती चूक मी सुद्धा पुन्हा करणार नाहीये आणि मला असं वाटतं की ती चूक तुम्ही सुद्धा पुन्हा करू नका. जर तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये असाल तर स्वतःला लहान लहान चॅलेंज द्यायला सुरुवात करा आणि ते स्वीकारायला, ते पूर्ण करायला सुरुवात करा. आपण आपोआपच कम्फर्ट झोन मधून कसे बाहेर पडू हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. आणखीन एक सगळ्यात मोठी चूक मी जी केली ती होती की स्वतःला कमी लेखणं. हे मला जमणारच नाहीये, माझ्याकडून हे होतच नाहीये, मी हे करूच शकत नाही. आणि असा विचार आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी करतच असतो. मग ती कोणतीही गोष्ट असू देत, अगदी स्वयंपाक असू देत, मला काही चांगला स्वयंपाक जमतच नाही बाबा, किंवा मला काही घर नीटनेटकं ठेवायला येतच नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यांचा विचार आपण खूप निगेटिव्हली करत असतो. आपण नेहमी स्वतःला कमी लेखत असतो. तू किती छान करतेस, मला काही तुझ्यासारखं जमणार नाही बाबा, हे सुद्धा आपण बऱ्याचदा करतो. पण त्यावेळेला आपण हे विसरतो की आपण कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. इतरांच्या जेव्हा चांगल्या गोष्टी आपण पाहतो त्यावेळेला
आपण हा अट्टहास नाही केला पाहिजे की मला सुद्धा त्याच गोष्टी त्यांच्यासारख्या चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत, असं नाही होऊ शकत. कारण आपण एक वेगळी पर्सनॅलिटी असतो आणि समोरची व्यक्ती एक खूप वेगळी पर्सनॅलिटी असते. जे आपल्याला छान पद्धतीने उत्तम पद्धतीने जमतंय ते त्या व्यक्तीला जमणार नाहीये आणि त्यांना जे जमतंय ते आपल्याला नाही जमणार आहे. फक्त आपण कशामध्ये पारंगत आहोत, आपल्यामध्ये कोणते गुण आहेत आणि आपल्याला कोणत्या गुणांवरती काम करायचं आहे हे फिक्स करायचं. आणि कधी कधी काय होतं माहितीये, हे आपलं फिक्स जरी असलं, हे आपल्याला माहिती जरी असलं की मला काय करायचं आहे, तरी देखील आपण स्वतःला कधी ना कधी कुठं ना कुठं कमी समजतो, कमी लेखतो. आणि ती चूक मी मागच्या वर्षी केली आहे, पण मी यंदाच्या वर्षामध्ये स्वतःला कमी लेखणार नाही. जे काही मी करतेय ते मी आणखीन जास्त उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन. इथे सुद्धा आपण ह्या गोष्टी सगळ्या चॅलेंज म्हणून स्वीकारू शकतो. जर आपण स्वतःला कमी लेखत बसलो तर मग त्यातून बाहेर कसं पडायचं किंवा एखादं काम उत्कृष्ट पद्धतीने कसं करायचं हे आपल्याला कळणारच नाही. आपण नुसतं स्वतःला कमीच लेखत बसणार आहे. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट जी आपल्याला छान पद्धतीने जमत नाहीये, मग ती आपण चॅलेंज म्हणून स्वीकारू आणि ती करायला सुरुवात करू, त्यावेळेला आपोआपच आपल्यामध्ये प्रगती होणार आहे. आपले जे नकारात्मक गुण आहेत ते चॅलेंज म्हणून स्वीकारायचे आणि त्यावरती काम करायला सुरुवात करायचं. जेव्हा आपण त्यावरती काम करायला सुरुवात करू त्यावेळेला आपली प्रगती होईल आणि आपण जे स्वतःला कमी लेखत होतो ते आपोआपच बंद होईल. सुरुवातीला आपल्याला स्ट्रिक्टली हे फॉलो करायचं आहे की जेव्हा जेव्हा मी स्वतःला कमी लेखणार आहे तेव्हा तेव्हा माझ्याकडे कोणते उत्तम गुण आहेत हे मी स्वतःला सांगणार आणि जे मला आत्ता करणं भाग आहे पण ते मला येत नाहीये ते मी शिकणार, पण मी स्वतःला कमी लेखणार नाही. त्यानंतरची चूक जी मी केली ती म्हणजे स्वतःला गृहीत धरणं. आपल्या आजूबाजूला जशी परिस्थिती बदलेल तसं आपण बदलत जायचं. हे जितकं खरं आहे, जितकं योग्य आहे त्याच पद्धतीने कशामध्ये बदलायचं आहे, काय स्वीकारायचं आहे याचं देखील ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. उगाचच प्रत्येकच गोष्ट जर आपण ऍडजस्ट करत बसलो तर मग आपली प्रगती होणारच नाहीये. आपण स्वतःला गृहीत धरतो की नाही मला ऍडजस्टमेंट्स करायचे आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट्स केल्याच पाहिजेत, असं नाहीये ना. काही गोष्टी असतात ज्यामध्ये ऍडजस्टमेंट्स आपण नाही करू शकत, तिथे आपण स्वतःला गृहीत धरतो. माझ्या घरी अचानक कोणी आलं, अचानक पाहुणे आले तर माझं घरातून काम असल्यामुळे मी माझं सगळं काम सोडते आणि माझा वेळ त्यांना देते. इतरांच्या वेळेनुसार जेव्हा आपण आपलं काम मागे टाकतो आणि त्यांच्यानुसार आपण जेव्हा वागायला जातो तेव्हा आपण स्वतःला गृहीत धरतो आणि ती चूक मी केलेली आहे. माझं रुटीन मी इतरांप्रमाणे बदलत गेले. आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत राहणार आहेत, पण म्हणून आपण स्वतःला, स्वतःच्या कामांना, स्वतःच्या वेळेला गृहीत धरता कामा नये. त्याचे खूप वाईट परिणाम आपल्यावरती होतात. आणि मग आपण जे सतत म्हणत राहतो ना की मला कसं तरी होतंय, मला काही कळतच नाहीये, माझ्याकडून होतच नाहीये, मी कशी सुरुवात करू, हे जे सगळे प्रश्न कधी पडतात माहितीये, जेव्हा काहीतरी आपलं चुकलेलं असतं, आपलं सगळं रुटीन बदललेलं असतं आणि आपण कुठेतरी काहीतरी चुकत असतो. ते कुठेतरी काहीतरी चुकतंय हे आपल्याला कधी कळतं, ज्या वेळेला आपण सगळ्या गोष्टी लिहून काढतो की मला काय करायचं आहे, मी काय करत होते आणि इथून पुढे मी काय करणार आहे. हे जेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला समजतं की एक्झॅक्टली कुठे चुकतंय आणि मला इतके दिवस हे कळलंच नव्हतं की मी स्वतःला गृहीत धरतेय हेच माझं चुकतंय. इतरांच्या वेळेनुसार सततच स्वतःला ऍडजस्ट करत राहणं म्हणजे काय ऍडजस्टमेंट नव्हे. आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपली जी कामं आहेत, आपलं जे रुटीन आहे ते फॉलो करून मग इतरांना वेळ देणं गरजेचं आहे. प्रत्येकच वेळेला आपण स्वतःला प्रायोरिटी नाही देऊ शकत. कधी कधी आपली अत्यंत जास्त गरज समोरच्या व्यक्तीला असते, त्यावेळेला मदतीला धावून गेलंच पाहिजे. पण अगदी लहान सहान गोष्टींसाठी जर आपण स्वतःला मागे टाकून फक्त इतरांसाठी जर काही गोष्टी करत बसणार आहोत तर मग तिथे काहीतरी चुकतंय. आणि म्हणूनच या वर्षी मी स्वतःला, माझ्या कामाला, माझ्या रुटीनला अजिबात आणि माझ्या वेळेला अजिबात गृहीत धरणार नाही. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा हेच करावं. आणखीन एक चूक मी काय केली ती म्हणजे माझं वाचन कमी झालं आणि मी कॉन्टेंट बघायला सुरुवात केली. माझा स्क्रीन टाइम वाढला. जेव्हा जेव्हा आपण हे रील्स पाहतो, वेगवेगळे पॉडकास्ट ऐकतो,
त्यावेळेला आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं, मान्य आहे. पण जेव्हा आपण भरपूर रील्स पाहायला सुरुवात करतो ना, भरपूर कॉन्टेंट कन्झ्युम करायला सुरुवात करतो ना, गरजेपेक्षा जास्त, त्यावेळेला जे आपल्यासोबत घडत नाहीये ते सुद्धा आपल्याला असं वाटतं की हे सगळं आपल्यासोबत घडतंय का, किंवा घडून गेलंय का, किंवा पुढे घडेल का, आणि आपला माइंडसेट हळूहळू बदलायला लागतो. जे समोर येईल ते आपल्याला असं वाटतं की हे सगळं माझ्यासोबतच होतंय. आणि म्हणूनच मी असं ठरवलंय की यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त वाचन करायचं. जेव्हा आपण वाचतो ना त्यावेळेला आपल्यामध्ये प्रगती होते, आणि जेव्हा आपला स्क्रीन टाइम वाढतो ना, आपण नको तो कॉन्टेंट कन्झ्युम करतो ना, त्यावेळेला इतर लोक कसे चुकतायत हे आपण सगळ्यांना सांगत बसतो. आणि म्हणूनच पुन्हा एकदा मला वाचनाकडे यायचं आहे, वाचनाची सवय वाढवायची आहे आणि स्वतःमध्ये प्रगती करून घ्यायची आहे. महिन्याला किमान 2 तरी पुस्तके मी वाचणार असं मी ठरवलंय. मागच्या वर्षी माझं वाचन भरपूर कमी झालेलं आहे, पण या वर्षी मी भरपूर वाचणार आहे, भरपूर लिखाण करणार आहे, आणि स्क्रीन टाइम जो आहे तो कमी करणार आहे. अर्थात मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, माझा स्क्रीन टाइम कमी करणं हे सगळ्यात जास्त मोठं चॅलेंज आहे माझ्यासाठी. पण तरी देखील मला पूर्वीपेक्षा थोडा माझा स्क्रीन टाइम कमी करायचा आहे, आणि पुन्हा एकदा मला माझं वाचन वाढवायचं आहे. या वर्षी तुम्ही सुद्धा सर्वांनी वाचनाची आणि लिखाणाची सवय स्वतःला लावून घ्यावी अशी माझी खूप इच्छा आहे. आणि मी आशा करते की तुम्ही या सगळ्या गोष्टी सिरियसली घ्याल. ज्या चुका मी केलेल्या आहेत त्या तुम्ही करणार नाही, आणि अर्थातच मी सुद्धा या वर्षभरामध्ये या चुका रिपीट करणार नाही. सगळ्या गोष्टींकडे मी बारीक लक्ष देणार आहे की यातली एकही चूक यंदाच्या वर्षी रिपीट होता कामा नये. बरं, तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांवरचे जर रिव्ह्यूज वाचायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला छान छान पुस्तकं विकत घ्यायची असतील, पुस्तकांची माहिती जाणून घ्यायची असेल, तर त्यासाठी सुद्धा आणखीन एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते दोन्ही ग्रुप नक्की बघा, ग्रुप्सना जॉईन व्हा. अगदी फ्रीमध्ये विनामूल्य तुम्ही त्या ग्रुप्सना जॉईन होऊ शकता आणि पुस्तकांची माहिती वाचू शकता, पुस्तकं विकत घेऊ शकता. बरं, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मागच्या वर्षी तुम्ही काय चुका केल्यात त्या देखील मला कमेंट्समध्ये सांगा. लवकरच आपण भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.